बच्चू कडूंची एका अज्ञात व्यक्तीसोबतची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याचा आता दावा होतोय। हत्येचा कट रचतानाची ही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याचं आता बोललं जात आहे। मात्र या ऑडिओ क्लिपची लोकशाही मराठी पुष्टी करत नाही। आमदार प्रवीण तायडे यांच्या बंधूंच्या हत्येचा कट रचल्याचा बच्चू कडूंवर आरोप आहे। तर आपल्याला बदनाम करण्यासाठी हा सगळा कट रचला जातोय असा दावा सुद्धा बच्चू कडूंकडनं आता होताना दिसतोय। ही कथित ऑडिओ क्लिप नेमकी काय आपण ऐकूया आणि त्यानंतर बच्चू कडू काय म्हणतात आपण ते देखील पाहूया। पण त्याला थो आहे का नाही, आता तुझा किडा कोण आहे, कायद्यापेक्षा हिंमत पण करून आलं हे डोंगर फुटते गेल्या वरच आलेले आहे। 1-2 लाख रुपये जाईल, 3-4 लाख रुपये सांगतो दुसरी गँग ऍक्सिडेंट म्हणून टाकून कुठं पाहिलं तर तुझी पत्ता नाही मला माहिती ऍक्सिडेंट मध्ये ना ऍक्सिडेंटची ती आपली गँग आहे भाऊ. आपली गँग आहे ऍक्सिडेंटची कुठं यवतमाळची. ते सांग आता आता काय कर, उलट काय कर, याला काही उडवायचं आहे, व्यवस्थित प्लॅनिंग करायचं आणि तुझं टोनिंग आंध्र सुरू होईल। मी आता जिल्हा परिषद निवडणूक झाल्या तर आम्ही तुमच्याकडे येतो, बरोबर आहे, तसं प्लॅनिंग करायचं हे उडवायचं काही म्हणजे लोक नाही येणार, मग आपला हा जे आहे मेहनत करायला लागते ना, छत्रपती सारखं वागायला ना आपल्याला। आपण छत्रपतीचा गेम करायचा आहे असतं ते नाही की प्रवेश येतो सोबत ह्या असला माझी पेटीस आहे, बरोबर 15 दिवसात गेम लावायचं उडवायचंच आहे। वास्तविक अशा पद्धतीचं आपण गेलं आयुष्य आमचं संपलं असं काही कुठं आपण करत नाही आहे, परंतु आमचाच कसा कट रचला असं त्याच्यातून सिद्ध होते का बच्चू कडूला बदनाम कसं करता येईल, त्याला अटक कसं करता येईल। आम्ही जे 1.5 लाखासाठी आंदोलन करणार होतो रेग्युलर भरणाऱ्या शेतकऱ्यासाठी, त्याच्यासाठी कार्यकर्त्याचं खच्चीकरण करणे का तुमचा नेता असता आम्ही अंदर टाकू शकतो, तुमचा काय केव्हा आहे, अशा पद्धतीचा हा कट आहे। तो म्हणतात का आमच्यासाठी कट केला, मला असं वाटतं हा व्यवस्थित आमच्यासाठी हा केलेला कट आहे। तर सरकारकडनं दडपशाही सुरू असल्याची फेसबुक पोस्ट बच्चू कडूंनी केलेली आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर आता बच्चू कडूंची ही फेसबुक पोस्ट समोर आलेली आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये संयम राखणं गरजेचं असल्याचं बच्चू कडू म्हणतायत। कार्यकर्त्यांना त्यांनी या संदर्भात आवाहन देखील केलंय। शांतता भंग होईल किंवा कायद्याचं उल्लंघन होईल असं कोणतंही पाऊल उचलू नका आणि विरोधकांना संधी मिळेल असं कोणतंही कृत्य करू नका असं बच्चू कडूंनी म्हटलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।